त्यांचाही या ठिकाणी आतिश यांच्या माध्यमातून सत्कार केला जाईल। मुख्य मंचावरून आपण तो सत्कार पाहणार आहोत। जिथनं आपण जर मैदानात पाहिलं तर समोर दोन बॅटर मैदानात आलेत। मनीष बांबेरे बॉल दिलाय अलमान, 2 धावांची पेनल्टी का? ओके, मात्र दीपेश गोलप ज्याला परतावं लागलाय, गोल्डन डकचा झालाय शिकार। फलंदाज बाद। सलमान टीम 12वा प्लेयर पाठवा इथे। जिथनं जर आपण पाहिलं तर मॅच रंगतदार आहे। एका बाजूनी अचिव्हर स्पोर्ट्स, अचिव्हर क्रिएशन जो प्रोप्रायटर अचित हरड यांच्या माध्यमातून जी जर्सी परिधान केली या बुधावलीकरांनी, आता अगदी जवळचा मित्र अचित हरड कुडूस या ठिकाणी त्याचा देखील शॉप आहे अचिव्हर क्रिएशन। तत्पूर्वी नवीन बॅटर मैदानात संदेश बाबू आलाय बॅटिंग करण्याकरता। दीपेश गोलप जो महत्वाचा बॅटर तो परतीच्या प्रवासाला गेलाय। जिथनं जर आपण पाहिलं तर सध्या मैदानात तोच असेल बॅटिंग करण्याकरता तो संदेश भोईर। त्याच्या विपक्षात गोलंदाजी ट्रॅकवरनं दयानंद करता पारितोषिक आहे जे मात्र जिथनं जर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सी मार रेषा पार, येतोय चौकार। पुढचा बॉल बाबूचा देखील फटका फसलाय। फलंदाज बाद। संदेश भोईर बॅक टू डगआउट। नवीन बॅटर मैदानात विशाल दाखल झाला बॅटिंग करण्याकरता। तर या ठिकाणी मुख्य मंचावर येण्याची मी विनंती करेन वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष महेशजी जाधव, तदनंतर योगेशजी चौधरी लेजंड क्रिकेटर, आणि तदनंतर वाडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सौरभजी हडकमोल, त्यांनाही मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करेन की मुख्य मंचावर यायचं आहे। पुढचा बॉल मनीष बांबेरे, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, तिथनं डॉट बॉलची होती ही उद्घोषणा। दया या टोपण नावानं ज्याची ओळख आहे तो दया, मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं असताना तर विचार केला तर धावसंख्या जी स्कोर कार्डवर आहे 5 धावा। मात्र पुढचाच बॉल मनीष बांबेरेनं मात्र त्या चेंडूला पाठवलंय 6 धावांकरता। प्रदीप भंडारी यांचा इशारा येतोय षटकार।
तर आपण पाहिलं एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे ती टोटल धावा असतील 11. प्रतीक डीजेचा आपण पूर्ण सेटअप पाहतोय. जो मंडप पूर्ण आपण पाहतोय विजय डेकोरेटर्स यांचा मंडप आहे. लग्न कार्य, बर्थडे कार्य सगळ्या ऑर्डर त्यांच्याकडनं स्वीकारल्या जातात. या पंचकृषीतला एक नावाजलेला डेकोरेटर्स आहेत जे या मंडप. आणि या तर आपण पाहिलं एका षटकाच्या अखेरची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 11 धावा. जिथनं जर आपण पाहिलं तर आता सेकंड ओव्हर. हॅलो, सेकंड ओव्हर. पुढचा बॉल पुन्हा एकदा विशाल पवारच्या विपक्षात. मात्र आता विशाल पवारच्या बॅटमधनं हात तडाखा, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा विशाल पवारचा षटकार 6. पुढचा बॉल विशाल पवार. विशाल पवार पाटणं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलं मनीष बांबेरेनं की थोडी अति घाई होतीये. मग एकच धाव. या एक धावेचा विचार केला तर धावसंख्या आता 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. विवेक ठाकरे मऊ इंटेरियर यांच्याकडनं टीम शिवंजय अलमान करता शुभेच्छा आल्यात. आणि धनेश साने अँड टीम करता पूर्ण या आयोजना करता या विवेक ठाकरे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. पुढचा बॉल बॉल छापरनं मनीष बांबेरेला खऱ्या अर्थानं गुंगारा दिलाय या बॉलनं. धावसंख्या 19 असेल स्कोर कार्डवर ती टीमची. अलमान शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधनं. जिथनं जर आपण पाहिलं मनीष बांबेरे सारखा बॅटर मैदानात आहे. 19 धावा सध्या स्कोर कार्डवर असताना चेंडू क्रमांक 5 फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. मनीष बांबेरेला परतावं लागेल. विकेटचं पतंग. नवीन बॅटर मैदानात ओमकार खरिवलेला आपण पाहतोय. बॅटिंग करण्याकरता आलाय. पुढचाच बॉल स्विच हिटचा फटका. चावरनं चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय ओमकार खरिवले.
अखेरीस धावसंख्या 23 धावा या स्कोर कार्डवर लागलात. ओमकार खरिवलेनेही आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलवर स्विच येताना मात्र चौकार ठोकलाय त्यानं देखील. मात्र तिसऱ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं या ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. स्वप्नील आपण पाहतोय इन ऍक्शन जो गोलंदाज करण्याकरता इथून सज्ज होईल. या ओव्हरमधनं पहिला बॉल मात्र विशाल पवारचा फटका फसलाय. सागर हराड येतोय चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद विशाल पवार. बॅक टू डगआउट. सचिन पष्टे यांना देखील काळजी लागली आहे का ते आज का नाही. धावसंख्या 23 आहे स्कोर कार्डवर टीम शिवंजा अलमानची. आणि नवीन बॅटर मैदानात आलाय रोहित पवारला आपण पाहतोय. एक चांगल्या टोटल पर्यंत जावं लागेल कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. 70-70चा बॉल आहे. किमान 50+ धावा या मैदानावर फर्स्ट इनिंग मधनं पाहिजे. तर तुम्हाला एका चांगल्या टोटल पर्यंत टफ फाईट द्यायची असेल ना तर 50+ धावा हव्यात. तिथनं जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरनं स्वप्नील आहे. त्यानं पहिल्या बॉलवरनं जसा गोलंदाजीला आला आणि एक महत्वाचा बॅटर विशाल पवार त्यानं बाद केलं. आणि तदनंतर मात्र जो बॅटर सध्या मैदानात आहे रोहित पवार आलाय बॅटिंग करण्याकरता. त्याच्याकरता पुढचा बॉल रोहित पवार आहे. पॅटमधनं जसा चेंडू निघाला एक धाव कंप्लीट केली आहे. प्लंबल होतीये. जिथे चुकी झाली ना तुमची लगेच सिंगलचा डबल मध्ये या 2 धावसंख्या वाढतीये जाऊन पोहोचेल 25 धावा. धावा स्कोर कार्डवर असताना जिथनं जर आपण पाहिलं तर चांगली मॅच रंगतीये मैदानात ना. एका बाजूने टीम शिवंजा अलमान आणि त्याच्या विपक्ष टीम श्री गणेश बुधावली. या 2 टीम मधली मॅच. पुढचाच बॉल क्रॉस बॅटनं पुन्हा एकदा फटका खेचला. एक धाव कंप्लीट केली आहे. त्या ठिकाणी दयानंद बॉल पोहोचेल. एकच धाव. सव्वीस धावा. पुढचा बॉल निर्धाव स्वरूपानं चेंडू निघून जातोय. तिसरं षटक स्वप्नीलचं प्रगती पथावर असताना मात्र सिंगल डबल येणं ही तितकंच गरजेचं आहे टीम शिवंजा अलमान करता. त्यानंतरची जी मॅच आहे आपल्या भेटीला येईल मॅच नंबर 3 जी आजच्या दिवसातनं 2 संघ एकमेकांच्या विपक्षात लढतील. या मॅच मधनं पुढचा बॉल नो बॉल पंचांनी दर्शवलं. बाहेर जाणारा अतिरिक्त बाहेर. तिसऱ्या क्रमांकाची जी मॅच आहे टीम बोबा 11 खानिवली आणि टीम जय श्रीराम गौरापूर म्हणजे खानिवली विभागातील दोन संघ जे आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल प्रीहिटचा बॉल. व्हाईट बॉल. प्रीहिट कंटिन्यू असेल. नो टाकला त्यानंतर व्हाईट टाकलाय म्हणजे फ्रीहिट जो कंटिन्यू असेल. नॉन क्लेबल चेंडू. एक्स्ट्रा धाव देणारा हा बॉल. या एकनं धावसंख्या वधारतीये 28 धावा. 28 जेव्हा आठवेल तेव्हा 28 वर्षानंतर जिंकलेला वर्ल्ड कपची मात्र आठवण होती. 1983 नंतर 2 एप्रिल 2011चा तो दिवस. एकच धाव कंप्लीट होती. सिंगल धावसंख्या 29. प्रीहिटचा तितकासा फायदा घेता आला नाहीये तो टीम शिवंजा अलमान या टीमला. स्वप्नील आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन येईल समोर. आता रोहित पवारच्या विपक्षात गोलंदाजी करावी लागेल. महत्वाच्या दीपेश घोलपला केलं त्यानंतर मात्र बांबेर
पंच आमच्या दिशेने वळतायत. बॉल वाईट असेल. वाईट न धावसंख्या 30. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याची निवड होतीये. फलंदाज बाद. धावसंख्या 30 होती. 30 नंतर आता तिसऱ्या ओव्हर नंतर ज्या पॅनल्टीच्या 2 धावा होत्या त्या ऍड करून आता 32 झाल्यात. आणि आता चौथा षटक प्रगतीपथावर असताना पहिला बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. पंचांनी दर्शवलं बॉल वाईट असेल. एक्स्ट्रा धाव देणारा. एक्स्ट्रा धावा या सातत्याने जात आहेत. गुड्डे आलाय नवीन. ओमकार. दोन्हीही ओमकार जे मैदानात सध्या खेळत आहेत. पुढचा बॉल एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉल पुढचा बॉल आपटून टाकलंय. त्या बॉलला सिंगल तर वेगाने घेतली आहे. दुसरी करता ही चान्स दिला जात नाहीये. 35 धावा. 35 जेव्हा जेव्हा आकडा येतो तेव्हा शाळेची आठवण करून दिली जाते. 35% काठावर पास. 35 मार्क पडले की बरं वाटायचं खऱ्या अर्थानं. आणि तीच 35 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वर आहे. ती टीम शिवंजी अलमानची. 2 बॉल आतापर्यंत झाले. 4 बॉल राहिलेत. या 4 बॉलवर किमान 10 धावा येणं ना तितकंच गरजेचं आहे अलमानी करता. पुढचा बॉल स्विच इटचा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्र होतं त्याकरता स्विच इट खेळलं हे त्यानं. आणि मात्र चेंडू जवळ जवळ चौकारापर्यंत जाऊन पोहोचला. 4 धावा. प्लेयरला काय लागलं असेल तर इकडे मेडिसिनची व्यवस्था आहे. या सचिन पस्टे आहे स्टेजवर. जे काही असेल ते मेडिसिन तुम्हाला उपलब्ध करून देतील. डॉक्टरकीचा एक चांगला अनुभव आहे सचिन पस्टे यांना. आज सकाळच्या सत्रात मात्र हजेरी लावली आहे सचिन पस्टे यांनी. गणेश साने यांच्या अगदी जवळचे मित्र आहेत. मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा. 3 बॉल जे आतापर्यंत झालेत म्हणजे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. आणि 3 बॉलचा विचार केला ना तर धावा किमान अजून पुढे जर विचार केला तर 7 ते 8 धावा यायला हव्यात.
त्या टीम अलमान करता पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळायचं होतं मात्र सिंगल मिळेल. या सिंगलना धावसंख्या 1 न वाढते 40 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात. मोठा फटका यायला हवा. ओमकार खरिवलेला ओमकार बदादेला आपण पाहतोय. सुमित्रा मेडिकल शिरीष वलटे यांच्याकडनं तो फर्स्ट एड बॉक्स मेडिकलचा बॉक्स जो आम्हाला दिलाय खऱ्या अर्थानं त्यांचाही खूप खूप धन्यवाद. बऱ्याचशा स्पॉन्सरशिप या स्पर्धेकरता लाभल्यात. T6 हा ब्रँड हर्षदजी होंडो यांच्या माध्यमातून ही विशेष सहकार्य. आता लॉंग ऑफला चेंडू 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. या 2 पूर्ण होतील. या 2 न धावसंख्या वधारतीये जाऊन पोहोचतीये ती टोटल स्कोर कार्ड वर 42 इथनं पुढे टार्गेट सेट करण्याकरता हा शेवटचा बॉल अंतिमचा चेंडू. या बॉल वरनं षटकार चौकार डॉट की विकेट. काय होईल या फर्स्ट इनिंग मधनं. टीम शिवंजय अलमान एका बाजूने आपण पाहतो त्याच्या विपक्ष बुधावली हा संघ मैदानात नसताना शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉल वर मात्र आता ठोकलाय षटकार तो ओमकार बदादेनं 6 धावांकरता. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. जय श्रीराम गवरापूर आणि त्याच्या विपक्ष टीम 2 हात करते ती टीम बोबा 11 खानिवली. वाडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सचिनजी पस्टे यांनाच तो मी मान देईल टॉस करण्याचा. खऱ्या अर्थानं मॅच आयोजक देखील आहेत धनेश साने यांचे अगदी जवळचे मित्र आणि मुंबई इंडियन्स चे टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. टॉस करण्याकरता खऱ्या अर्थानं आयोजकाच्या भूमिकेतनं आहेत सचिनजी पष्टे. वाडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. RD रॉकटेक ची कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून आहे या स्पर्धेकरता जी स्पॉन्सरशिप आहे रॉकटेक यांच्याकडनं देखील आणि भरतजी बागुलकडनं ही धनेश पूर्ण टीम आणि पूर्ण या आयोजनाकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. जय श्रीराम गौरापूर आणि एका बाजूने असेल टीम बोबा 11 खानिवली. या 2 मधली ही मॅच असेल जिथनं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चॉईस दिला जातोय. कॉल दिला श्रीराम गौरापूर या टीम कडनं कॉल दिला जाईल. MB आलाय म्हणजे टॉस जिंकलाय तो टीम बोबा 11 खानिवली संघानं.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय बोबा 11 खालीवनील। ही स्पर्धा खेळताना तुला कसं वाटतंय? खऱ्या अर्थानं हा वाड्याचा वर्ल्ड कप आहे, मानाची सन्मानाची स्पर्धा आहे, काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? खूप चांगलं नियोजन आहे, आम्ही दरवर्षी इथं खेळायला येतो। ओके, प्रत्येकाचं मानस असतो, प्रत्येकाचं स्वप्न असतं ही स्पर्धा खेळण्याचं। मी जातोय टीम जय श्रीराम गौरापूर या कर्णधाराकडे। टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आमचा पण फिल्डिंग करायचाच विचार होता। आता विपरीत घडले, प्रथम बॅटिंग करायची, किती धावांचं टार्गेट आहे मनामध्ये? कम से कम 50 रन तरी केलं। ओके, 50 धावांचं लक्ष आहे, दोन्ही टीमला असतील शुभेच्छा। बॉल चॉईस करून घ्या आणि आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे दोन्ही टीमनी। टीम जय श्रीराम गौरापूर आणि टीम खानिवली आणि सचिनजी पस्टे यांनाही मी विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचंय। पुढचाच बॉल मात्र दीपेश खोलपवर प्रहारी हल्ला केला जातोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार। संख्या 8 झाली आहे स्कोर कार्ड वर दीपेश गोलप। तर आपण पाहिलं पूर्ण शिवंजी अलमानची जर्सी जे स्पोर्ट्स कडनं स्पॉन्सर केली आहे या स्पर्धेकरता, खेळण्याकरता। पुढचाच बॉल दीपेश गोलप वर काउंटर अटॅक, चेंडू क्रमांक 3 वरचा हात, तिसरा चौकार 4। तर कट्टर समर्थक आहेत खऱ्या अर्थानं बुधावलीकरांचे संतोषजी हरड आणि हर्षल हरड। पुढचाच बॉल चावरनं अप्रतिम दर्जेदार, चावरनं रिव्ह्यू चेक केला जाईल या ठिकाणी। तिसरे पंच त्यांना मी विनंती करेन की या ठिकाणी येऊन चेक करायचं आहे। मंगेशची बाईत आहेत जो बॉल चेक करण्याकरता इथनं असतील। इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी। चला तर जाऊयात मैदानात, जिथनं दीपेश गोलपनं 3 चौकार खाल्ल्यानंतर ना 1 डॉट बॉल टाकलाय, कमबॅक करावा लागेल। पुढचा बॉल पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचं होतं, जागा बनवायची होती, त्यावरनं आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, त्या पॉवर प्लेच्या षटकातनं सध्या मैदानात मॅच आपली रंगतीये, जी एका बाजूने श्री गणेश बुधावली आणि त्याच्या विपक्ष टीम शिवंजी अलमान, या दोन टीम मधली ही मॅच आहे। या दोन टीम मधलं हे रणयुद्ध आहे। युट्यूबच्या माध्यमातून ही बराचसा प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय खऱ्या अर्थानं मॅच पाहण्याकरता।
पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका मोठा सजवलाय. हाय अँड हँडसम दर्जेदार क्वालिटी दीपेश घोलपच्या विपक्ष एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या तब्बल लागली आहे स्कोर कार्डवर तब्बल 18 धावा. चला खूप जास्तीचा टाइम जातोय. पंचांकडनं एक वॉर्निंग देखील येते टीम शुभन जालमान करता. चला थोडी घाई करा. पॉवर प्लेचं बंधन आहे ते आता मात्र मुक्त झालंय. चला लवकर गोलंदाजी ट्रॅकवरनं बॉलर आणायचा आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा गेल्या. त्यानंतर मात्र रवींद्र सोनावणे भाऊ सागर हरडच्या विपक्षात गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. पहिल्या बॉलवर मात्र यदू आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद सागर हरड बॅक टू डगआउट. खऱ्या अर्थानं बुधावलीकरांकरता म्हणजे गौरापूर आणि टीम खानिवली मॅच चालू होण्या अगोदर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, अन्यथा मॅच चालू होणार नाहीये हे लक्षात असू द्या. या आधी अनाउन्समेंट केली आहे मी की जेव्हा टॉसला येता तेव्हा आपली प्रवेश फी देखील घेऊन यायची आहे. कसं आहे सर्वांना नियम सारखे आहेत. जसं लग्नाला गेलो आपल्याला माहिती आहे बाबा आपल्याला आहेर करायचं आहे, त्याच पद्धतीनं खेळायला जायचंय प्रवेश फी लगेच घेऊनच या. आज ना उद्या तुम्हाला द्यायचीच आहे. तत्पूर्वी पुढचा बॉल पुन्हा एकदा भाऊ चितना मैदानात आलाय. महेंद्र आहे त्या ठिकाणी. यदू पोहोचलाय. टोपण नावानं वेदांत हे त्याचं नाव आहे, मात्र यदू त्या ओळख चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रात्यक्षिक त्यानं मात्र दाखवलाय. सागर हरडचा देखील झेल त्यानं टिपला. तदनंतर मात्र पुढच्याच बॉलवर एक धाव जी आली आहे. या एक धाव संख्या 19 स्कोर कार्डवर असताना पुढचा बॉल चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. सत्तावीस धावा स्कोर कार्डवर लागल्यात.
49 पर्यंत जायचंय, 27 झाल्या स्कोर कार्डवर. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथनं विजयापर्यंत जायचंय ना, तर मग चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचाच बॉल पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर रवींद्र सोनावणे कमबॅक करेल का? पुढचा बॉल मात्र डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. जिथनं जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या ओव्हर मधनं येणारे बॉल 13 बॉल मध्ये 22 धावा करायच्या आहेत. तिथनं डॉट टाकला तर मॅच मध्ये रंगत वाढेल. कंपनीत जो बॉल गेलाय तो आमच्यापर्यंत पाठवा कंपनीत ना. आज सुट्टीचा दिवस आहे, शुक्रवार. चेंडू जर तिकडे आला असेल तर तो आमच्यापर्यंत पाठवा कंपनीतनं. प्लीज सहकार्य करा. येणारे 12 बॉल मध्ये धावांची गरज आहे, ती 16 धावा. 12 चेंडू 16. संदेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी करावी लागेल संदेशला. संदेश भोईर दोन धावा कंप्लीट केल्यात. संदेश भोईरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. धावसंख्या 35 झाली आहे स्कोर कार्डवर. पुढचा बॉल संदेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. छाबरनं शांत ठेवलंय. बॅट येणार एक बॉल मात्र डॉट. पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप आहे त्या ठिकाणी. विशाल पवार चेंडू पर्यंत येऊन पोहोचतोय, मात्र एक धाव तर कंप्लीट केली आहे, मात्र फलंदाज बाद. Find a pet friendly. येणारे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. संदेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. 9 बॉल 13 ची मॅच आहे. मॅच रंगतदार आहे. समोर बॅटर नवीन मैदानात आलाय, कुणालला आपण पाहतोय, त्याच्यावर विश्वास आहे आणि उदावलीकरांनी त्याला प्रमोट केलंय पुढे. त्याच्या विपक्षात स्टेट ड्राईव्ह न फटका खेचलाय. 2 क्षेत्ररक्षक, त्यामधला गॅप, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. येणारे 8 चेंडू, आता 9 धावांची गरज आहे. आठ बॉल 9 ची मॅच आली आहे.
जिथनं मॅच मधनं इथनं कमबॅक होईल का, इथनं मॅच फिरवली जाईल का. येणारे 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना संदेश भोईर एखादा अजून विकेट मिळवून देईल का टीम करता. पुढचा बॉल मात्र एक धाव तर केली आहे कंप्लीट, जिथे शुभम आहे. सिंगल ची मिळेल, या सिंगल न धाव संख्या 1 न वाढतीये, 41 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल, या शेवटचा बॉल खूप महत्वाचा असेल. इतना डॉट की विकेट की षटकार काय होईल हे समीकरण खूप महत्वाचं आहे. शेवटच्या ओव्हरला किती धावा थांबतील हे यावर डिपेंड आहे. मात्र पुढचाच बॉल फटका फसलाय, फलंदाज बाद. येणारे 6 बॉल धावा, 6 चेंडू आणि 8 धावा. या आता इथनं समीकरण बनलंय. मात्र आता मार्क वरनं मनीष बांबेरे आलाय, जो सातत्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असतो, तो आता गोलंदाजीला आलाय. आज जी काही शिवंजी अलमानकरांनी गोलंदाजीचा जो क्रम आहे तो खऱ्या अर्थानं आज चेंज केला होता. आणि मात्र आज मनीष बांबेरेला त्यांनी एक वेगळा प्रयोग म्हणून कदाचित मागे ठेवलं असावं, किंवा एक वेगळी रणनीती म्हणून मनीषला त्यांनी मागे ठेवलं. आता तो मात्र आलाय गोलंदाजी मार्कवरनं. जिथनं जर आपण पाहिलं तर या 8 धावा आता कशा पद्धतीने थांबवल्या जातील हेच पाहावं लागेल. या 8 धावा थांबवल्या जातील का, या 8 धावा केल्या जातील. गोलंदाजी मार्कवरनं मनीष बांबेरे सज्ज होईल या ओव्हर मधनं. महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण ही लढत आहे. शिवकृपा चषक इथनं हारला तर 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. वाड्याचा वर्ल्ड कप शिवकृपा चषक 2025 6 थरार. मनीष बांबेरे सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरनं. पहिला बॉल, या पहिल्या बॉलवरनं आक्रमण करताना चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. दोन धावांची गरज आहे. येणारे 5 चेंडू आणि 2 धावा. सहा बॉल 8 ची मॅच कदाचित वाटली होती की शेवटच्या बॉल पर्यंत जाते की काय. मात्र पहिल्या बॉलवरनं षटकार आल्यानंतर समीकरण बदललंय. पुढचाच बॉल, मात्र विकेटला संधी आहे. फलंदाज बाद. येणारे 4 बॉल 2 धावा थांबवण्याकरता मनीष बांबेरे होतोय सज्ज. पुढचा बॉल,
एक धाव तर कंप्लीट केली आहे. येणारे 3 बॉल 1 धावेची गरज आहे. पुढचा बॉल छापरनं विजयी संपादन केलाय तो टीम श्री गणेश बुधावली या टीमनं. नेक्स्ट मॅच टीम बोबा 11 खानिवली आणि त्याच्या विपक्षात टीम जय श्रीराम गवरापूर या दोन टीम मधली ही मॅच असेल.